वेलकम बॅक न्यू डे विथ न्यू ब्लॉग. आजचा नवीन ब्लॉग आम्ही सुरुवात करणार, पण आम्ही युट्यूबला घालणार नाही कारण अशा आमच्याकडे ब्लॉग खूप आहेत. तर आज आम्ही जातो आहे आम्ही खवणे चौपाटीला, तिकडून जाणार आहे निवतीला. तिथला जाऊन तुम्हाला सगळं ॲडव्हेंचर टुरिझम सगळं दाखवणार आहे. कसं इकडचं चालतो आमचं महाराष्ट्रातलं सिंधुदुर्गातलं. सो आमचा भाऊ समीर परब गाडी चालवतोय, त्याच्यासोबत तो पार्टनर त्याचा आहे प्रथमेश देवळी, आहे यश गुरव, मी आहे अक्षय. सो किती दिवसापासून आज ब्लॉग येतोय. सो आता आम्ही चाललो आहे इकडून वेंगुर्ल्यावरून डायरेक्ट आता खवणेला. खवणे इकडून फक्त 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिकडे जाऊन खवणेला आधी फिरणार, खवणे फिरून नंतर झाल्यानंतर तिकडून डायरेक्ट निवतीला जाणार आहे. तिकडे आम्ही सगळे बुकिंग वगैरे करून झालेलो आहेत बोटची. तिकडून नंतर ओल्ड लाईट हाऊस तिकडे 5 स्पॉट आहे तिकडे, त्यामुळे सगळं फिरवणार. पूर्ण 2-3 तासाचा सफर असणार आहे. तो मला दाखवतो कशी खूप एन्जॉयमेंट असते, मस्ती असते ती सगळी. सो तुम्ही रोड ॲडव्हेंचर करा. तुम्ही आता बघा तुम्ही कसं आहे तिकडचं रोड, कसं वातावरण आहे. तर चला आम्ही आवेरे गावामध्ये पोहोचलेलो आहोत. इकडून किती मिनिटं आहे वाट? 25 मिनिटाची वाट उरलेली आहे अजून. सो तुम्ही आवेरे गावमधून येतात तर तुम्हाला वेंगुर्ल्यातून इकडून जवळ पडणार. तुम्हाला आवेरे सगळं काढून आपल्या खवणे चौपाटी सगळं खवणे निवती. सो इकडून खाली गेला तर तुम्हाला एक रस्ता भेटतो. सो इकडून लेफ्ट मारून सरळ जायचं. इकडून खवणे निवती सगळं इकडून जातात ते उभाग विभाग सगळ्याला. समंडे आता मी कोचरा इकडे पोहोचलो आहोत. आता निवती थोड्या 10-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वरचीवाडीमध्ये ही वाडीचं नाव आहे इकडे. सो आता आम्ही पोहोचलेलो वरचीवाडीमध्ये. सो इकडून आता स्ट्रेट रस्ता आहे, बाकी सगळे आडवे तिडवे सगळे रस्ते काढून झालेले आहेत. आता हायवे नाही, पूर्ण आमचा गावाचा फुल रस्ता आहे इकडे. सो तुम्हाला दाखवतो कोकणचा निसर्ग कसा असतं, एकदम निसर्गरम्य. सो तुम्ही बघा इकडचं, इकडे साईड सगळ्या जागेमध्ये होमस्टे वगैरे बघा. अशा प्रकारे इकडे सगळे होमस्टे वगैरे आहेत. तुम्ही येऊन गुगलवर पाहिजे तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. काय म्हणतात एकच जण म्हणते मागची स्वस्त. हा ते असेल ना मागची स्वस्त, ते बघू पुढे असेल ते आपण स्वस्त करू. हा स्वस्त करू. माझं नाव घ्या अक्षय देवळी, तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल तुम्हाला. सो आता पुढे जातो, तुम्हाला दाखवतो कसं काय आमचं ऍडव्हेंचर होणार आहे. सो आज मजा येणार आहे. आमचा भाऊ आहे मुंबईतून आला स्पेशली, यश गुरव. सो त्याला पण आम्ही घेऊन जातो तिकडे. आता तो म्हणाला सकाळी कुठे जाऊया 4 दिवस आम्ही इकडेच आहोत, कुठे ट्रॅव्हल नाही केलं ना काय नाही. सो आज म्हटलं कंटाळाला सो निघू बाबा. कोण? समीर परब. नाही तो इकडचा कडाळ चांगला समीर परब. यश गुरव घ्या. त्यासाठी स्पेशल ड्रायव्हर असतो ना. सो आता मी जातो तिकडे, बघू एन्जॉय करू ऍडव्हेंचर. तुम्हाला पण सोबत घेऊन जाऊ सगळं तुम्हाला दाखवू कसं काय ऍडव्हेंचर तुम्हाला कसं वाटलं इकडून सगळं फिरून येताना. सगळं एकदम गाडी तर मी चालवली, मला तर मजा आली. बाकीच्यांचं मला माहिती नाही. डिफेंडर बसले का फील आली. तुला कशी मजा येईल? हॅलो मी गाडी येतली का वर? हॅलो अरे योच रस्ता काय विचारतो तू? लोकेशन पाठवलं तर पोचलो म्हणून असल्या म्हणून आम्ही हाडत नाही. आमका बोला घेत नाही सगळं काय येतं. आमका मालवणी बोला घेता. आमका आम्ही तिकडे फोन द्या नेहमी बोलते ती सगळं. हे भाऊच्या कॉन्टॅक्टवरचं आम्ही गेलेलो आहोत. हे सगळे भाऊचं सगळं. आता आम्ही तिकडे जातो. शैलेश कोसरेकर म्हणून तिकडे आहे. कडाकेदार 2:15 पूर्ण समुद्र आहे इकडून. हा गाव आहे, त्याचं गाव आहे श्रीरामवाडी कोचरे. इकडून समोरसून पूर्ण म्हणजे पूर्ण कधी जातो तो माहिती झालं कधी नाही रे तिकडे जागो नाही म्हटलं. सो आता आम्ही जातो शैलेश दादाकडे, शैलेश कोसरेकर म्हणून. तो आम्हाला सांगेन कसं गाईड करत कुठे जायचं कुठे नाही. ते 4-5 ठिकाणी जायचं आम्हाला. तो पूर्ण बोटीवरून फिरून 8 जागा. सॉरी सांग बरं, तुला माहिती आहे नाही लागत तू जातो. सो आता आम्ही जातो इकडचा रस्ता आणि तुम्ही व्ह्यू बघा कसं होतं. तर चार्जिंग पॉईंट असतो त्याच्यावर. पोचलो आहोत इकडे निवतीच्या बीचवर. इकडे मध्ये नदी आहे इकडे. इकडून टर्न मारून तिकडे गेलं का पूर्ण तिकडे समुद्र आहे. होऊ शकतं तिकडचं कसं व्ह्यू आहे इकडे एकदम. कुर्ली बघ काय
होती ना ती पेटत असायची ना, डोक्यावरती असायची. किनाऱ्यावरचा माणूस चालला होता तो ओळखायचा. आता कसं आता सोल लाईट झाली आणि कमी केली. देवबागच्या बीच वरती पूर्ण आणि आमच्या बीच पूर्ण प्रकाश पडायचा लाईट हाऊसचा. किती किलोमीटर ही ब्रिटिश कालीन होती. जुनी बोलतो जुनी ब्रिटिश लोक होते त्यावेळी पहिले शिवाजीच्या काळामध्ये हे आपले भारत इंडियाने बांधले. आपल्याकडे कसं ओटी असते ना, त्यामुळे कायाकिंग नाही. सो मंडळीनो, तिकडचं आमचं ॲडव्हेंचर झालेलं आहे. तिकडे आम्हाला स्पेशली त्यांनी हे केलेलं, तुम्हाला सगळं व्हिडिओकडे दाखवणार पुढचं काय आहे ते तिकडचं आहे. परफेक्ट मजा आली तिकडे. सो आता वाजले संध्याकाळचे 4:30च्या दरम्यान. सो आता मी चाललो चिप्पीवरून डायरेक्ट मालवणला इकडून. सो इकडून जाऊन तिकडे आता जेवणार. आता जेवण तर तुम्हाला दाखवणार कसं काय सीन. ओके.